नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज ठाकरे 56 वर्षांचे झालेले आहेत. अब तक 56. खरं म्हणजे मला आठवत आहे, राज ठाकरे अगदी एक कोवळा तरुण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आला आणि त्याचे गारुड तयार झालं होतं. स्वरराज असं राज ठाकरेंचं नाव. त्यांचं व्यक्तिमत्व, वक्तृत्व, कुंचल्यामध्ये छान जादू, व्यंगचित्र, अशा सगळ्याच अर्थांनी कलासक्त व्यक्तिमत्व असणारे राज ठाकरे, तरुण राज ठाकरे 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करू लागले आणि त्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे लोकांना ठाऊक झाले. अनेकांना आठवत असेल आजही, 1996 मध्ये त्यांनी मायकेल जॅक्सनची कॉन्सर्ट ठेवलेली होती. मायकेल जॅक्सन भारतामध्ये येणार, मुंबईत येणार, त्याची कॉन्सर्ट, आणि ती कॉन्सर्ट राज ठाकरेंनी आयोजित केलेली. खरं म्हणजे तेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार होतं. एका अर्थानं राज ठाकरे सरकारचा भाग होते आणि शिवसेनेनं त्या अर्थानं आयोजित केलेली ही कॉन्सर्ट. मायकेल जॅक्सनच्या त्या कार्यक्रमाबद्दल विरोधकांनी भरपूर आदळापट केली की शिवसेना एरवी मात्र सांगत असते मराठी लोकांचा पक्ष आहे आणि या प्रकारचं वेस्टर्न, पाश्चात्य हे तुम्हाला चालतं कसं. पण तो सगळा धमाका झाला होता. राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व त्या सगळ्या कालावधीमध्ये झळाळून उभं राहिलं आणि त्यानंतर मग राज ठाकरे पुढे जात राहिले. खरं म्हणजे शिवसेनेमध्ये राज ठाकरे हे क्रमांक 2चे नेते होते. बाळासाहेब ठाकरे नंतर थेट राज ठाकरे. जो भारतीय विद्यार्थी सेना, त्याचे ते अध्यक्ष, संस्थापक, प्रमुख होते. आणि साधारणपणे आत्ता बाळासाहेब ठाकरेंचा सगळा वारसा हा राज ठाकरेंकडे जाणार आणि राज ठाकरे हेच शिवसेनेचे उद्याचे प्रमुख असणार असं साधारणपणे लोकांनी पक्क केलं होतं. राजसाहेब यांचा दबदबा होता, दरारा होता, वलय होतं. पण नंतर चित्र बरंच बदलत गेलं. उद्धव ठाकरे आले, कारण तोपर्यंत उद्धव ठाकरे राजकारणामध्ये आलेले नव्हते. उद्धव ठाकरे आले आणि आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचं नेतृत्व करणार हे स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या लक्षात आलं की आता इथे आपली घुसपट होईल, इथे आपल्याला क्रमांक 1चं स्थान जे मिळालं पाहिजे बाळासाहेबांच्या नंतर ते मिळणार नाही. त्यामुळे आपण इथे थांबण्यापेक्षा आपण बाहेर पडलेलं बरं, म्हणून ते बाहेर पडले आणि त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. 2006 मध्ये मनसे स्थापन झाले. मनसे स्थापन झाल्यानंतर एकूणच राज ठाकरेंचं वलय होतंच आणि ज्या प्रकारे ते बोलत होते, ज्या प्रकारे ते भूमिका मांडत होते, महाराष्ट्राला असं वाटत होतं एक नवं नेतृत्व मिळालेलं आहे, एक नवा नायक काहीतरी महाराष्ट्राला मिळू शकतो आहे असं लोकांना वाटत होतं. ते किती वाटावं. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला 1 नाही, 2 नाही, 13 जागा मिळाल्या. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या नवजात पक्षाला 13 जागा मिळणं हा चमत्कार होता. पण हा चमत्कार राज ठाकरेंनी केला आणि राज ठाकरेंचं वलय त्यानंतर आणखी वाढलं. अपेक्षा अशी होती की राज ठाकरे आणखी खरं म्हणजे फार पुढे जातील. पण राज ठाकरे 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या राज ठाकरेंना प्रचंड यश मिळालं, मधले तपशील मी नंतर बोलतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचं असं का झालं. सध्या राज ठाकरे ट्रोल होत आहेत. केंद्रामध्ये शपथविधी झाला, नवं सरकार स्थापन झालं, नरेंद्र मोदींनी शपथ घेतली, त्यांच्यासोबत अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खरं तर त्या शपथविधीला राज ठाकरेंनी जाणं अपेक्षित होतं. पण त्या शपथविधीचं आमंत्रण सुद्धा राज ठाकरेंना नाही मिळालं. राज ठाकरेंवर ही वेळ का आली. एक गंमत बघा, म्हणजे मुळात राज ठाकरेंचं वलय कमी का झालं, राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व झाकोळलं का, याबद्दल आपण बोलत राहूच. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरेंनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये घेतलेली भूमिका 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कायम ठेवली नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेच राज ठाकरे जाहीरपणे सभा करत होते, लाव रे तो व्हिडिओ असं उच्च आवाज सांगत होते. म्हणजे अशी अवस्था होती त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हाय खाल्लेली होती. 2014 मध्ये 2019 मध्ये या प्रकारे आपण आत्ता भाजपला पराभूत करू शकतो असं खरं म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाटतही नव्हतं. अशा वेळी राज ठाकरे त्यांच्यासोबत आले आणि नुसते सोबत आले नाहीत, राज ठाकरेंनी जोरदार सभा घेतल्या, सभा प्रचंड गाजल्या. मोदी आणि शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा अशा भाषेमध्ये राज ठाकरे बोलत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये असं बोलणारे राज ठाकरे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र अगदीच उलटं बोलले. पण बोलले असं की म्हणजे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माझा
बिनशर्त पाठिंबा आहे अशी त्यांनी भूमिका घेतली. ही बदललेली भूमिका जी आहे ती लोकांना आवडली नाही असं सगळेच म्हणतायत. पण मला एक सांगा, भूमिका राज ठाकरेंनी बदलली तर भूमिका उद्धव ठाकरेंनी सुद्धा बदलली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे राज ठाकरे असं म्हणत होते की मोदी शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा, त्याचप्रमाणे त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणत होते? 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना मत द्या असं म्हणत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे भाजपच्या सोबत होते. ते उद्धव ठाकरे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजप विरोधकांच्या आघाडीचा मुख्य चेहरा बनलेले आहेत. लोकसभाच काय, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे हे भाजप सोबत होते. ते उद्धव ठाकरे आज मात्र पूर्णपणे उलटी भूमिका घेत आहेत. व भूमिका बदलली राज ठाकरेंनी तर भूमिका बदलली उद्धव ठाकरेंनी सुद्धा. पण उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली तरीही उद्धव ठाकरेंना जनाधार, उद्धव ठाकरे क्राऊड पुलर आणि भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरे मात्र ट्रोल होत आहेत. याचं कारण काय? यामध्ये फरक काय? यामध्ये सगळ्यात मोठा फरक आहे, मूलभूत फरक आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तो फरक असा आहे की मुळामध्ये राजकारणामध्ये तुम्हाला तुमची भूमिका मुळात स्वतःला पटली पाहिजे आणि पटलेली भूमिका ही लोकांना पटवून देता आली पाहिजे. हे जेव्हा होतं तर लोकांना असं वाटतं की हा येस, ही भूमिका बदलली यांनी, पण ते आम्हाला मान्य आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत उद्धव ठाकरे होते हे खरं आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र होते हे पण खरं आहे. पण तरी सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र त्यांच्यावर टीका होण्याऐवजी उलट पक्षी लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंचा जनाधार वाढला. याचं मुख्य कारण काय? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलली ती लोकांना पटली आणि ती पटवून देण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलं. खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना हे एकत्र होते. पण तरी सुद्धा ही गंमत बघा, 2014च्या मी मगाशी उल्लेख करत होतो राज ठाकरेंचा, 2009च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना कमाल यश मिळालं. अशी अपेक्षा होती की राज ठाकरे हे आता महाराष्ट्राचे नायक होतील, 13 आमदार मिळाले. नंतर मात्र राज ठाकरे कुठे गेले कळालं नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला अगदीच दारुण अपयशाला तोंड द्यावं लागलं. 2014मध्ये मी गंमत बघा, 2014मध्ये नरेंद्र मोदींची लाट आली आणि ती लाट अशी होती, लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपचा विलक्षण विजय भाजपला मिळाला त्यानंतर भले भले भाजपमध्ये जात होते, जायला उत्सुक होते, त्या वाटेवर होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या दिशेने चाललेले होते की आता ही लाट ओसरणं शक्य नाहीये, आता आपण मोदींचा पराभव करू शकत नाही, आता आपण भाजपचा पराभव करू शकत नाही, त्यापेक्षा आपला पराभव मान्य करावा आणि आपण भाजपच्या सोबत जावं, शेवटी सत्ता महत्वाची, पक्ष कुठला का असेल, अशी अवस्था होती. त्यावेळी जेव्हा बाकी सगळेजण हे भाजपसोबत जायला उत्सुक होते त्यावेळी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एवढं गारोड तयार झालेलं आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत आणि आता मोदींच्या विरोधामध्ये जायला कोणी तयार नाही. अशा वेळी पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लगेचच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका जी आहे ती भूमिका जाहीर केली आणि भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची हे ठरवलं आणि नुसती लढवली नाही, उत्तम यश मिळवलं. त्याच्यानंतर मात्र भाजपसोबत जाण्याशिवाय अन्य पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. कारण शिवसेनेचा किंवा कोणाचाच पाठिंबा नसताना सुद्धा भाजपने एका अर्थानं आपला शपथविधी केलेला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते, त्याचा शपथविधी झालेला होता. सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप होती, भाजपकडे बहुमत नव्हतं, बहुमतासाठी शिवसेनेची गरज होती. पण दरम्यान शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर संपून गेली. त्यामुळे समजा आपण गेलो नाही तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस जाईल, कदाचित शरद पवारांचा पक्ष बाहेरून पाठिंबा देईल किंवा आतून पाठिंबा देईल, पण आपल्याला मात्र ती संधी मिळणार नाही, त्यापेक्षा जायला पाहिजे असं कदाचित उद्धव ठाकरेंना वाटलं असेल. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद घेतलेलं होतं ती शिवसेना नंतर मात्र सत्तेमध्ये गेली. पण सत्तेमध्ये गेल्यानंतर 2014 ते 2019 या 5 वर्षांमध्ये शिवसेनेची प्रचंड ससे होलपोट झाली. इतकी ससे होलपोट झाली की उपमुख्यमंत्री पद वगैरे सोडूनच द्या, त्यांना चांगली मंत्रिपदं नाहीत, काहीच नाही, वाटा नाही सत्तेमध्ये. पण हे सगळं होत असताना उद्धव ठाकरेंनी थेटपणे भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेणं सुरू केलं. साधी गोष्ट अशी आहे की
त्यावेळी अशी अवस्था होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघंही त्या अर्थानं काही फार विरोधक म्हणून फार मोठं काम करत नव्हते. उलट पक्षी विरोधी पक्षात असणारे किंवा विरोधी पक्ष नेतेच नंतर भाजपमध्ये गेले, हा मुद्दा वेगळा. पण विरोधी पक्ष त्या अर्थानं फार बोलत नव्हता, फार विरोध करत नव्हता. अशा वेळी सत्तेमध्ये असून सुद्धा भाजपला विरोध करण्याचं प्रमुख काम कोण करत असेल तर ती शिवसेना करत होती, उद्धव ठाकरे करत होते. म्हणजे सत्तेमध्ये कोण आहे असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं वातावरण होतं. पण उद्धव ठाकरेंनी 2014 ते 19 या 5 वर्षांमध्ये भाजपच्या विरोधामध्ये भरपूर वातावरण तापवलं आणि विरोधामध्ये भूमिका घेणं सुद्धा कायम ठेवलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले आणि अर्थातच केंद्रामध्ये भाजपला भूतपूर्व यश मिळालं. 2014पेक्षा सुद्धा अधिक जागा 2019च्या निवडणुकीमध्ये मिळाल्या. आणि त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आली. यावेळी या दोघांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरे गेले. एकत्र निवडणुकीला सामोरे गेले हे खरं आहे, पण जेव्हा निकाल लागल्यानंतर मात्र शिवसेनेनं भूमिका बदलली. जेव्हा लक्षात आलं उद्धव ठाकरेंच्या की आता आपल्याला भाजपला दूर सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन करता येणं शक्य आहे म्हटलं, तर ही भयंकर भूमिका बदललेली होती. लोकांना अगदी आवडू नये अशा प्रकारचा हा निर्णय होता. ही जोखीम होती, रिस्क होती, पण तरी सुद्धा हा धोका पत्करला उद्धव ठाकरेंनी. याचं कारण असं आहे की मुळामध्ये तोपर्यंत बरंच वातावरण बदललेलं होतं. मुळामध्ये भाजपची प्रतिमा ही जणू काही महाराष्ट्रद्रोही आहे, भाजप महाराष्ट्राच्या विरोधामध्ये आहे असं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये विरोधकांना बऱ्यापैकी यश आलेलं होतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारचा अपमान झाला होता शिवसेनेचा 5 वर्षांमध्ये सत्तेमध्ये असताना सुद्धा त्या अपमानाचा बदला घेण्याची ही संधी होती. तिसरं असं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधामध्ये जी शिवसेना सातत्याने लढली तीच शिवसेना यावेळी मात्र त्यांच्या सोबत गेली, तरीही लोकांना ते फार खटकलं नाही. कारण तेव्हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हेच मुख्य राजकारण आहे असं जणू काही महाराष्ट्राला वाटत होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रद्रोह म्हणजे भाजप आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं काहीतरी नॅरेटिव्ह तयार केलं गेलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर टीका झाली नाही. आणि त्यांच्यावर टीका न होण्याचं आणखी एक मुख्य कारण त्यापूर्वीच भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत म्हणजे अजित पवारांच्या सोबत पहाटे शपथविधी केला होता. त्यामुळे जर तुम्ही जाऊ शकता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तर मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तर बिघडलं कुठं? मुद्दा तो नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पण भूमिका बदलली. पण उद्धव ठाकरेंची बदललेली भूमिका लोकांना पटली, लोकांना मानवली, लोकांना आवडली, भावली आणि उलट पक्षी उद्धव ठाकरे हे विरोधकांच्या आघाडीचे नेते झाले, विरोधकांच्या आघाडीचा चेहरा झाला. म्हणून जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तो लोकांनी ते स्वीकारलं. हे खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणं हे कदाचित लोकांना आवडलं नसतं, पण ते आवडलं कारण ते नॅरेटिव्ह तयार झालेलं होतं. हा दुसरा मुद्दा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना महाराष्ट्रानं स्वीकारलं तर होतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे काम होतं ते काम लक्षात घेता लोकांना हा अगदी आपला माणूस आहे असं वाटलं. जेव्हा उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा उलट पक्ष त्यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट तयार होऊ शकली आणि शिवसेना फुटली तेव्हा ही लाट आणखी वाढली. तुम्ही गंमत बघा, म्हणजे साधा मुद्दा असा आहे, खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुन्हा नवीन सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन झालं, पुन्हा 2024ची लोकसभा निवडणूक आली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी थेटपणे भूमिका घेतली. ही जी भूमिका होती ती भूमिका इतक्या थेटपणे होती की जे उद्धव ठाकरे मोदी शहांना निवडून द्या असं म्हणत होते, जे उद्धव ठाकरे एका अर्थानं भाजपचा प्रचार करत होते ते उद्धव ठाकरे मोदी शहांना राजकीय पटलावरून हद्दपार करा असं म्हणू लागले. एवढं सगळं घडलं तरी लोकांना ते मान्य होतं, पण राज ठाकरेंची भूमिका मात्र लोकांना मान्य झाली नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे कारण राज ठाकरेंना ती भूमिका लोकांना पटवून देता आली नाही, कारण मुळात राज ठाकरेंनाच ती पटलेली नव्हती. कुठल्या तरी एका व्यापक कारणासाठी तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा ते लोकांना पटते. कुठल्याही कारणाशिवाय जेव्हा या प्रकारची भूमिका तुम्ही घेता तेव्हा मात्र लोकांना ते अजिबात आवडत नाही. आणि म्हणून 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे राज ठाकरे सांगत होते स्पष्टपणे मोदी शहांना राजकीय पटलावरून हद्दपार करा, मोदी शहांना आणि भाजपला पराभूत करा, ते राज ठाकरे जेव्हा बिनशर्त पाठिंबा देऊ लागले भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो लोकांना समजेना काय गडबड झाली. नक्की राज ठाकरेंचं चुकलं काय? तुम्हाला मी सांगतो. पुन्हा आपण जरा मागे जाऊया.
2009 मध्ये राज ठाकरेंना एवढ्या जागा मिळाल्या, 13 जागा मिळाल्या. तुम्ही कल्पना करा, 2009 ते 2014 सरकार होतं काँग्रेस, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार होतं आणि केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं. 2009 ते 14 हा असा काळ आहे की ज्या कालावधीमध्ये काँग्रेसला एकूणच बऱ्यापैकी हळूहळू झळ पोचू लागली होती. काँग्रेस विरोधातलं वातावरण वाढू लागलेलं होतं. सत्तेमधून आता काँग्रेस जाईल अशी शक्यता निर्माण झालेली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालं. अशा सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करणं राज ठाकरेंना शक्य होतं. 13 आमदार होते आणि लोकांना असं वाटत होतं 2009 मध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये 13 आमदार, 14च्या निवडणुकीमध्ये आणखी पुढे, 19 आणखी पुढे राज ठाकरे हे महाराष्ट्रातले बुलंद नेते होत जातील असं अनेक जण मानत होते. 2009 ते 2014 ही संधी होती राज ठाकरेंना, पण राज ठाकरेंनी ती संधी गमावली. एक अत्यंत कणखर विरोधी पक्ष म्हणून ज्या प्रकारे काम केलं पाहिजे ती संधी राज ठाकरेंनी गमावली. राज ठाकरेंना खरं म्हणजे तुम्ही बघा, भरपूर नेत्यांची उदाहरणं आहेत. हे अनेक नेते हे विरोधामध्ये असतानाच खऱ्या अर्थानं मोठे झाले, लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचा त्यांना फायदा झाला. शरद पवारांचं आजचं राजकारण जे आहे त्यामध्ये शरद पवार विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा उलट पक्ष ते अधिक तेजपुंज झाले, अधिक तेजस्वी झाले. कारण विरोधामध्ये असताना फिरता येतं, लोकांपर्यंत जाता येतं, राज्यभर दौरे करता येतात आणि थेटपणे लोकांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागते, घेता येते. सत्तेमध्ये असताना उलट पक्ष तुम्हाला बचावात्मक पद्धतीने भूमिका घ्यावी लागते. विरोधामध्ये असताना तुम्हाला आक्रमकपणे भूमिका घेता येते. गोपीनाथ मुंडेंचं उदाहरण आहे आपल्याकडे, देवेंद्र फडणवीसांचं आहे. ही सगळी मंडळी विरोधी पक्षामध्ये असताना, विरोधी पक्षाचं नेतृत्व करत असताना अधिक मोठी झाली आणि महाराष्ट्रानं त्यांना स्वीकारलं, त्यांना मानलं. उलट पक्ष राज ठाकरेंना ही संधी किती व्यवस्थितपणे होती. 2009 ते 14 या कालावधीमध्ये राज ठाकरेंनी जर महाराष्ट्र पिंजून काढला असता, थेटपणे भूमिका घेतली असती तर कणखर विरोधी पक्ष म्हणून राज ठाकरे पुढे आले असते. खरं म्हणजे तुम्ही गंमत बघा, 2014 मध्ये म्हणजे ही पहिली संधी राज ठाकरेंनी गमावली. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आलेले असताना एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वतःला सिद्ध करणं शक्य असताना ती संधी राज ठाकरेंनी गमावली. पुढची संधी कुठली गमावली? 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि भाजपचं सरकार आलं, पूर्णपणे स्थित्यंतर झालं, सत्तांतर झालं, सगळंच बदललं. त्या कालावधीमध्ये खरं म्हणजे प्रादेशिक पक्ष म्हणून राज ठाकरेंना एक भूमिका घेता येणं शक्य होतं. कारण काय झालं, महाराष्ट्राला प्रादेशिक पक्ष त्या अर्थानं फक्त शिवसेना आणि मनसे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा तसं काही प्रादेशिक पक्ष नाही आहे, त्या नावातच राष्ट्रवादी आहे, तर त्यांची भूमिका एकूण राष्ट्रीय आहे. काँग्रेसच्याच पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असते. पण हा मात्र महाराष्ट्रवादी पक्ष होता आणि शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातला हा प्रमुख प्रादेशिक पक्ष, पण तो भाजपसोबत गेलेला होता. विरोधाची जागा पूर्णपणे रिकामी होती. 14 ते 19 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही विरोधक म्हणून काम करायला तयार नव्हते, कुठली भूमिका घेत नव्हते. अशा वेळी मनसेला त्या 5 वर्षांमध्ये अतिशय चांगली दमदार भूमिका घेता आली असती. ती संधी राज ठाकरेंनी गमावली. हळूहळू त्यांच्या लक्षात येत गेलं आणि मग जरा ते शरद पवारांच्या सोबत बोलू लागले, शरद पवारांच्या सोबत सभा करू लागले, शरद पवारांच्या मुलाखती वगैरे कार्यक्रम करू लागले. हळूहळू थोडेसे ते इकडे येऊ लागले. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी थेटपणे भूमिका घेतली. लावरे तो व्हिडिओ. भाजपच्या विरोधामध्ये घेतलेली ही भूमिका लोकांना प्रचंड आवडली. एक असा नेता आहे की जो थेटपणे उभा राहतोय, थेटपणे भूमिका मांडतोय. भाजपच्या विरोधामध्ये बाकी कोणी बोलायला तयार नाहीये. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा ज्या भाषेत बोलत नव्हते ती भाषा राज ठाकरे वापरत होते. लोकांना ते प्रचंड आवडत होतं. राज ठाकरेंनी हीच भूमिका कायम ठेवली असती तर खरं म्हणजे ते फार वेगळ्या स्तरावरचे नेते झाले असते, वेगळ्या उंचीचे नेते झाले असते. एकीकडे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे मोदी शहांना मत द्या असं म्हणतायत आणि राज ठाकरे मात्र मोदी शहांना राजकीय पटलावरून हद्दपार करा असं म्हणतायत. ही फार वेगळी गोष्ट होती. अभिव्यक्तीची गळचेपी सुरू आहे अशी भूमिका राज ठाकरे मांडत होते. लोकशाही धोक्यात आहे अशी भूमिका ते मांडत होते. 2019 मध्ये ही भूमिका त्यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मात्र राज ठाकरेंनी ट्विट केलं, अनाकलनीय. या प्रकारच्या जागा मिळतील भाजपला देशामध्ये 2014 पेक्षाही जास्त, हे बहुधा त्यांना वाटत नसावं. महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा मिळतील आणि विरोधकांना अवघ्या 5 जागा मिळतील किंवा 6 जागा मिळतील असे त्यांना अजिबात वाटलं नसावं.
त्यांनी अनाकलनीय असं लिहिलं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं नाही की मुळामध्ये एका निवडणुकीमध्ये चित्र बदलत नसतं. तुम्हाला सलगपणे लढावं लागतं. सातत्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या सातत्याचा राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे अभाव आहे. खरं तर समजा राज ठाकरे तेव्हापासून आजपर्यंत 5-6 वर्ष तसेच लढत राहिले असते तर आज राज ठाकरे हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते असले असते, उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा. ती संधी राज ठाकरेंनी गमावली. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल भलताच लागला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंची भूमिका बदलली म्हणजे त्यांनी भूमिकाच घेतली नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये अशी अपेक्षा होती की राज ठाकरे आता एका वेगळ्या भूमिकेने पुढे येतील, पण ती भूमिका घेतली नाही. राज ठाकरेंनी तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये भूमिका घेतली असती तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असतं, पण त्यामध्ये राज ठाकरे हा प्रमुख घटक पक्ष असला असता. उद्धव ठाकरेंपेक्षाही राज ठाकरे महत्त्वाचे झाले असते. पण 19च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये काय वेगळं घडू शकतं याचा अंदाज त्यांना आला नाही. मुळात एक लक्षात घ्या की अंदाज येणं हा नंतरचा मुद्दा आहे, पण तुम्हाला कणखरपणे उभं राहता आलं पाहिजे. ठीक आहे, केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा हा मुद्दा होता, ईडी आणि बाकीच्या गोष्टी हा मुद्दा होता, पण ज्याप्रमाणे शरद पवारांनी ईडीच्या नोटिसीला आव्हान दिलं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीचं चित्रच बदलून टाकलं, अशा प्रकारे आव्हान देणं सुद्धा शक्य होतं. कदाचित त्यामुळे राज ठाकरे हे खरे हिरो झाले असते, खरे नायक झाले असते. तरुणांचे लाडके असणारे राज ठाकरे हे आणखी एका वेगळ्या उंचीवर गेले असते, पण राज ठाकरेंनी ते केलं नाही. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये काहीच भूमिका घेतली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, भाजप शिवसेना सत्तेमध्ये येतील असं वाटलं, तर प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंनी मात्र फार वेगळा निर्णय घेतला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. तिथे ही संधी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंनी ती संधी गमावली. त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे अचानकपणे पुढे आले. कळालं काहीच नाही, दिल्लीला गेले, अमित शहांना भेटले, अमित शहांना भेटून परत आले आणि बिनशर्त पाठिंबा अशी घोषणा करून बसले. पण गंमत अशी होती की या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे ते राज ठाकरे नव्हते, हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या प्रभावीपणे बोलत होते तो प्रभाव 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र अजिबात नव्हता. त्यांची पुण्यातली सभा मी ऐकली, मला कळालंच नाही की हे काय बोलतायत, हे भाजपसाठी बोलतायत की भाजपच्या विरोधामध्ये बोलतायत, प्रचार भाजपचा करतायत की भाजपच्या विरोधामध्ये काही मांडणी करतायत, काहीच कळत नव्हतं. म्हणजे अगदी त्यांनी बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा सुद्धा ज्या सभेमध्ये केली ती सभा पण तुम्ही बघा. त्या सभेमध्ये म्हणजे मी बोलू की नको अशी त्यांची अवस्था होती. काहीतरी करून त्याने शेवटी बिनशर्त पाठिंबा असं म्हटलं आणि सभा संपवून टाकली. याचा अर्थ हे त्यांच्या पण जीवावर आलं होतं. त्यांना माहिती होतं की हे मला पटलेलं नाही आहे आणि जे तुम्हाला पटलेलं नसतं ते तुम्ही लोकांना पटवून देऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रभावी वक्ते असा, जे तुम्हाला पटलं नाही ते तुम्ही लोकांना कधीच पटवून देऊ शकत नाही. आणि तुम्ही कितीही सामान्य वक्ते असा, जे तुम्हाला आतून पटलेलं आहे ते तुम्ही लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवू शकता. तुम्हाला पटणं फार महत्त्वाचं आहे. आपला आतला आवाज काय आहे तो ऐकणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंनी आतला आवाज ऐकला नाही आणि म्हणून राज ठाकरेंवर ही वेळ आली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे राज ठाकरेंना पूर्ण शक्यता होती, राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नायक झाले असते आणि महाराष्ट्राला एका हिरोचा शोध होता. राज ठाकरे जेव्हा 2006मध्ये नवा पक्ष स्थापन करून पुढे आले ना, लोकांना फार छान वाटलं. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सगळे नेते ते बिचारे इतके आपले शांत की त्यांच्याकडे काही हॅपनिंग नाही, काही वेगळं बोलत नाही. तर राज ठाकरेंसारखा एक वेगळा चेहरा पुढे आला. प्रादेशिक पक्ष घेऊन राज ठाकरे पुढे आले. राज ठाकरेंचं वलय होतं, व्यक्तिमत्व होतं. राज ठाकरे त्याच पद्धतीनं पुढे गेले असते. पण झालं काय, राज ठाकरेंनी सुरुवातीपासून घेतलेली भूमिका कायम ठेवतील याची लोकांना खात्री नाही. केलेलं आंदोलन पुन्हा त्याच प्रकारे पुढे नेतील याची खात्री नाही. नाशिक सारखी तुम्हाला महानगरपालिका मिळाली, त्या महानगरपालिकेचं तुम्हाला इतकं छान करता आलं असतं की ते मॉडेल म्हणजे गुजरात मॉडेलचा उल्लेख राज ठाकरे करत असत कायमच. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरात मॉडेल बघण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारांना पाठवलं होतं विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन सोडून. आणि ते गुजरात मॉडेल फार महत्वाचं असं ते म्हणत होते. ते खरं की खोटं सोडून द्या, पण ते गुजरात मॉडेलच्या भरवशावर नरेंद्र मोदींनी देश जिंकला. उद्या खरोखरच राज ठाकरेंना नाशिक मॉडेलच्या भरवशावर राज्य जिंकता आलं असतं, पण त्यांनी हा प्रयोग केला नाही. महानगरपालिकेमध्ये काही वेगळे प्रयत्न केले नाहीत, वेगळे प्रयोग केले नाहीत. एवढंच नव्हे, खरं म्हणजे त्यांना आणखी संधी होती की त्यांना महाराष्ट्र राज्यभर त्यांनी सांगितलं पण की मला राज्याच्या विकासाचं ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे.
ते ब्लूप्रिंट आलं कधी गेलं कधी कोणाला कळलंच नाही. तेव्हा राज ठाकरेंबद्दल लोकांना खात्री वाटत नव्हती, विश्वास वाटत नव्हता, विश्वासार्हता वाटत नव्हती. हळूहळू जो पक्ष 2009 मध्ये 13 जागांवर जिंकला, तो पक्ष हळूहळू मात्र त्याचं वलय कमी होत गेलं, विश्वासार्हता कमी होत गेली. ज्या पक्षाकडे एक काळ असा होता की आता जरी मनसे वेगळी झाली असते तरी मनसेच उद्याची खरी शिवसेना असणार आहे, उद्धव ठाकरेंच्या समोर राज ठाकरेंचा झंझावात एवढा प्रचंड असणार आहे की उद्धव ठाकरे त्या झंझावातापुढे टिकू शकणार नाहीत, अशी खात्री लोकांना होती. लोक मनसेकडे येऊ लागले होते. पण हळूहळू मात्र मनसेचं वलय कमी होऊ लागलं, मनसेचं तेज कमी होऊ लागलं. याचं कारण काय? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सातत्याचा पूर्णपणे अभाव. दुसरं म्हणजे 24/7 पॉलिटिक्स तुम्हाला करायला पाहिजे. राज ठाकरे त्यांच्या सोयीनुसार जेव्हा कधी वाटेल तेव्हा एखादी सभा घ्यायची, ती सभा लाईव्ह व्हायची, संपलं. अरे पण तुम्हाला संघटन उभं करावं लागतं. बाळासाहेब ठाकरे सुद्धा घरून काम करायचे, मातोश्रीवरून सगळी सूत्र हलवायचे. पण ते नंतर त्यासाठी अगोदर बाळासाहेब ठाकरेंनी संघटन बांधलं होतं, पक्ष उभा केला होता, रस्त्यावर उतरून काम केलं होतं. राज ठाकरेंना घरामध्ये बसून सगळं करायचं होतं आणि त्यामुळे रस्त्यावर उतरून जे केलं पाहिजे, लोकांमध्ये आलं पाहिजे, लोकांसोबत असलं पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे, 24/7 काम केलं पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने राज ठाकरे कुठेच काही नाही आहेत, हे कामच करत नाहीत. सातत्याचा पूर्णपणे अभाव आहे. राज ठाकरे खळखटाक करू लागले. पण एक लक्षात घ्या, स्टंट्स करणं वेगळं. राज ठाकरे स्टंट्समन झाले पण स्टेट्समन नाही झाले, हा सगळ्यात मोठा फरक आहे. राज ठाकरेंना ते करता आलं नाही जे त्यांना करता येणं शक्य होतं. चांगली बुद्धिमत्ता, चांगलं वक्तृत्व, चांगलं व्यक्तिमत्व, चांगला वारसा, चांगला जनाधार, हे सगळं असताना सुद्धा राज ठाकरे अपयशी ठरले, पूर्णपणे अपयशी ठरले राजकारणामध्ये. याची सगळ्यात महत्त्वाची कारणं ही आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं म्हणजे 2009 मध्ये जेव्हा 13 आमदार निवडून आले तेव्हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र पिंजून काढणं, महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ करणं शक्य होतं, ती संधी गमावली. 2014 मध्ये जेव्हा भाजपसोबत शिवसेना होती तेव्हा विरोधकाची स्पेस पूर्णपणे रिकामी होती. 2014 ते 2019 ही 5 वर्ष ती विरोधी स्पेस त्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती घेण्यात त्यांना अपयश आलं. 2019 मध्ये त्यांच्या लक्षात आलं, ती स्पेस घेत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, पण तीच भूमिका पुढे कायम नाही ठेवली. या सगळ्यामुळे राज ठाकरेंची आजची अवस्था फारच बिकट झालेली आहे. एक एवढा मोठा उमदा नेता, पण आज मात्र राज ठाकरेंचं जेवढं ट्रोलिंग होत आहे तेवढं कदाचित अन्य कुठल्या नेत्याचं होत नसेल. त्यांना जेव्हा शपथविधीला बोलावलं गेलं नाही तेव्हाही त्यांच्यावर खूप टीका झाली किंवा त्यांना ट्रोल केलं गेलं, थट्टा केली गेली की अरे पण असं का झालं, म्हणजे तुम्हाला जनाधार नाही. राज ठाकरेंची अशी अपेक्षा होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चूक केली, आता काय पुन्हा मोदी शहा आले, भाजप आलं. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण यांना बिनशर्त पाठिंबा देऊ, मग विधानसभा निवडणुकीमध्ये आपण यांच्यासोबत असो, आपण काही जागा मागू, सत्ता येईलच भाजपची, सत्तेमध्ये आपल्याला वाटा मिळेल. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येईल, तिथेही आपल्याला सत्तेमध्ये वाटा मिळेल. त्यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितलं होतं, काळजी करू नका, आपण सत्तेमध्ये असणार आहोत. पण सत्तेमध्ये असणार आहोत असं म्हणताना भाजप सत्तेमध्ये खात्रीनं असणार आहे हे त्यांना वाटलं होतं. आता भाजपची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना समजा की आता आपलं काय होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये 9 जागा मिळाल्या, 28 जागा लढवल्या आणि 9 जागा मिळवल्या. आता भाजपची ही अवस्था असेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची अवस्था किती बिकट होणार आहे हे दिसतंय. त्यामुळे आता आपली अवस्था वाईट आहे. पण मुंबई महानगरपालिका, आता लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा फार काही चमकदार यश भाजपला मिळू शकेल असं दिसत नाहीये. अशा वेळी आता आपण काय करणार? तर ही सगळी गणितं, पण एक लक्षात घ्या, गणितांवर प्रत्येक वेळी काही चालत नाही. काही वेळा आपला आतला आवाज ऐकावा लागतो, जे उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी कुठलाही विचार केला नाही, उद्या खरंच या निवडणुकीमध्ये काय होईल आणि आपली अवस्था काय होईल हा काही विचार न करता सरकारमधून बाहेर, सरकार कोसळलं तेव्हाही बाहेर पडताना, नंतर थेटपणे विरोधक म्हणून काम करताना, विरोधी आघाडीचा चेहरा होताना, भाजपवर व्यवस्थितपणे टीकास्त्र सोडताना, हे सगळं करताना उद्धव ठाकरेंनी कुठलाही विचार केला नाही, गणितं केली नाही. जे आत्ता मला वाटतंय, मी ज्यासाठी मला जे मी कन्व्हिन्स आहे ती मी लोकांपर्यंत पोहोचवणार. हे जेव्हा नेता ठरवतो तेव्हा लोकांना ते आवडतं. याचा अर्थ फायदा तोट्याची गणितं करावी लागतातच, पण फायदा तोट्याच्या पलीकडे सुद्धा एक भूमिकेचं सातत्य तेवढंच महत्त्वाचं असतं. एक लक्षात घ्या, 2014 पासून शरद पवारांना त्यांनी भाजपसोबत यावं यासाठी प्रयत्न कमी झाले नाहीत. पण 2014 ते 2024
10 वर्ष शरद पवारांनी सगळे धोके पत्करून, सगळी जोखीम पत्करून भाजपला विरोध केला आणि त्यामुळे या प्रकारचं यश आता मिळू शकलेलं आहे. राज ठाकरेंची पंचायत ही झाली. त्यांनी खूप विचार केला. आता काय झालं बघा, जनाधार गेला, लोक विरोधामध्ये गेले आणि तुम्ही ज्यांच्या सोबत गेलात तेही तुमच्या सोबत नाही आहेत. जर तुम्हाला शपथविधीला निमंत्रणच येत नाही, याचा अर्थ असा की या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला त्यात त्यांना तुमच्या मतांचा अंदाज आला असेल की तुमची वोट बँक काय आहे. पण अडचण अशी आहे की राज ठाकरेंची वोट बँक काय आहे हाचा अंदाज येतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राज ठाकरेंसोबत भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला सोबत असणं गैरसोयीचं पण आहे, कारण उत्तर भारतीय मतांवर परिणाम होतो. आधीच भाजपची आत्ता अवस्था उत्तर प्रदेशमध्ये वाईट झालेली आहे. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उत्तर भारतीय मतं याच्यावर परिणाम होतो. मुंबईमध्ये सुद्धा या उत्तर भारतीय मतांवर परिणाम होऊ शकतो. तो राज ठाकरेंना सोबत घेऊन आपल्याला फायदा होत नाही. हे भाजपच्या लक्षात आलेल्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेऊन फार फायदा नाही, थोडा तोटाच आहे, आणि अजित पवारांना सोबत घेऊन फक्त तोटाच आहे. हे दोन्ही आता भाजपला कळलेलं आहे. माझा मुद्दा असा आहे की त्यामुळे राज ठाकरेंना आत्ता जनाधार पण गेला, सोबतचे लोकही गेले, आणि ज्यासाठी ते गेले होते तेही लोक, त्यांनाही कळालं की तुमचा फारसा उपयोग नाही आहे. राज ठाकरेंनी मिळवलं काय, राज ठाकरेंनी कमावलं काय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा नायक होण्याची संधी राज ठाकरेंना होती. महाराष्ट्राचा हिरो होण्याची संधी राज ठाकरेंना होती. अशा व्यक्तिमत्वाचा राजकीय नेता नव्हता, अशा वक्तृत्वाचा राजकीय नेता नव्हता, असा कलासक्त राजकीय नेता नव्हता. पण तुमच्याकडे केवळ व्यक्तिमत्व, वक्तृत्व कुंचला असून चालत नाही. तुम्हाला एक भान पण असावं लागतं, तुम्हाला एक कमिटमेंट असावी लागते, तुम्हाला एक भूमिका असावी लागते, तुम्हाला आतला आवाज ऐकू यावा लागतो. त्या आतल्या आवाजाप्रमाणे वागताना ती किंमत चुकवायची पण तुमची तयारी असावी लागते. राजकारण म्हणजे फक्त सभा करणं, सभा जिंकणं, टाळ्यांचा कडकडाट म्हणजे फक्त राजकारण नसतं. राजकारणामध्ये अशी किंमत पण चुकवावी लागते. आता राज ठाकरेंना काय करावं लागेल आणि काय करता येणं शक्य आहे. त्याचा वाढदिवस झाला काल, त्यांना खूप मनापासून शुभेच्छा. त्यांच्या हातामध्ये वय आहे, ते आणखी बरंच काही करू शकतात, बराच बदल करू शकतात स्वतःमध्ये. त्यांनी काय केलं पाहिजे. राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत, त्यांनी जरा स्वतःचं व्यंगचित्र काढावं आणि आपल्या व्यंगावर बोट ठेवावं. इतरांच्या नकला करताना स्वतःची पण नक्कल करावी. आणि आपली गडबड काय आहे, आपलं व्यंग काय आहे. ज्याला स्वतःच्या व्यंगावर बोट ठेवता येत नाही त्याला खरा विनोद कळणार नाही, त्याला खरं व्यंगचित्र पण कळणार नाही. राज ठाकरेंना स्वतःचं व्यंग कळायला पाहिजे, स्वतःची अडचण कळाली पाहिजे. आपण कुठे फसलो, कुठे अपयशी ठरलो, काय चुकलं, हा विचार राज ठाकरेंना करावाच लागणार आहे. तसंही वाढदिवस म्हणजे एका अर्थानं सीमावलोकन असतं. आपण आत्तापर्यंत काय केलं, किती चुकलो, किती शिकलो, आणि आता पुढे आपल्याला काय करायचं आहे. अपयशाचा हिशोब समोर आहे. मी कुठे म्हणालो मी थोर आहे असं म्हणत नव्या वर्षामध्ये पदार्पण करणं, याला वाढदिवस असं म्हणतात, त्याला वाढणं म्हणतात. राज ठाकरेंना वाढदिवशी हा संकल्प केला पाहिजे की आपण स्वतःला आरशात बघितलं पाहिजे आणि नक्की काय चुकलंय आपलं ते जरा शोधलं पाहिजे. हे नीटपणे त्यांनी शोधलं आणि दुरुस्त करायचा प्रयत्न केला तर कदाचित महाराष्ट्र त्यांना पुन्हा स्वीकारेल. महाराष्ट्राला राज ठाकरेंसारखा नेता हवा आहे. महाराष्ट्राला असा एक वेगळा नेता हवा आहे की जो खरोखरच काही एक वेगळी भूमिका घेऊ शकतो, त्या प्रकारे बोलू शकतो, त्या प्रकारे मांडू शकतो, असा नेता हवा आहे. पण त्यानं तेच करावं जे त्याला पटतं. त्यानं आपला आतला आवाज ऐकावा, त्यानं त्याची बांधिलकी लक्षात घ्यावी आणि सर्वसामान्य माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी, तुमच्या पक्षाच्या नावातच महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रासाठी जे हिताचं आहे त्यासाठी कणखरपणे आणि खंबीरपणे थेट भूमिका घ्यावी आणि त्याची किंमत जी काय असेल ती चुकवायची तयारी ठेवावी. हे केलं राज ठाकरेंनी ना. मी लिहून देतो, राज ठाकरेंचा पुढचा प्रवास हा फार आश्वासक असणार आहे. राज ठाकरे ते करतील का, राज ठाकरे ही किंमत चुकवतील का. खरं म्हणजे किंमत चुकवायची नाही म्हणून त्यांनी खूपच मोठी किंमत चुकवलेली आहे. त्यांनी खरंच तेव्हाच किंमत चुकवली असती ती एवढी किंमत चुकवायची वेळ आत्ता आली नसती. एनिवे, तुम्हाला काय वाटतं, जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.